Hello friends. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको। मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो। माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो। SRDK तुझे बांगड़ा यूज नाय तेरे साथ यूज नाय, तुझे बांगड़ा यूज नाय तेरे साथ यूज नाय। तुझे मुंबई चेन्नई मका परवडू चेन्नई, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडू चेन्नई। SRDK मेरी मुंबई में जैसे ज़मीं पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे ज़मीं पर है सितारे। तू चाहे तो गले में तेरे डाल दो सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दो सारे। मकथे पायचे नाय रे मका सोसायचे नाय, मकथे पायचे नाय रे मका सोसायचे नाय। तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाय, तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाय। SRDK मुंबई को आके बता काय करतलो, मी मुंबई को आके बता काय करतलो। जो घर की याद आए तो मका नाय रखलो, जो घर की याद आए तो मका नाय रखलो। मका सांगा नको तू मका सांगा नको, मका सांगा नको तू मका सांगा नको। तू गोयची चढवा मका असा बनवू नको, तू गोयची चढवा मका असा बनवू नको। SRDK माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो। तुझे बांगड़ा यूज नाय तेरे साथ यूज नाय, तुझे बांगड़ा यूज नाय तेरे साथ यूज नाय। तुझे मुंबई चेन्नई मका परवडू चेन्नई, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडू चेन्नई। SRDK K K K K परत कसं वर्त घ्यायचं आणि जे हे आपण आशेमध्ये करतो आणि हे लाईनशी वर्त घ्यायचं 7 नंबर लाईन स्ट्रेट आणि ते बघू शकता. परत तसं बघू शकता. फ्लावरचे प्रकार खूप सारे आहेत जे आपल्याला इम्पॉर्टन्स आहे, मी तेच तुम्हाला सांगते. बघू शकता फ्लावर्स अशा पद्धतीने काढले हे लाईन फक्त दोन्ही साईडला लाईन सोडले आहे आणि वरती थोडंसं तेवढ्या पुरतं त्याला आकार दिलेला आहे.
मी हे एकदम तुम्हाला सोपी भाषेत सांगितलेलं आहे, सोप्या पद्धतीने फ्लावर्स सांगितलेलं आहे. 2 नंबरला फ्लावर्स असंच राहणार आहे, पण त्या फ्लावरचं तुम्ही मला नावसुद्धा सांगा. ओके. आणि बघा मी 7 नंबरचंच फूल आहे, पण हे राऊंडमध्ये आहे आणि हे अंडाकृतीमध्ये आहे. बघू शकता ओवेल आकारामध्ये मी छोटंसं तुटक सर्कल काढलेलं आहे. आधी 2 लाईन घेतलेल्या आहेत, थोड्या 2 लाईन घेतलेल्या आहेत. ते डार्क केलं आहे. कशा प्रकारे पुश करत आहे तो. ह्या फ्लावर्सचं नाव मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. ह्या फ्लावर्सला काय म्हणतात आणि तुम्हाला हे फ्लावर्स माहिती आहे का? बघू शकता. बघू शकता अशा प्रकारे काढलेलं आहे मी. सेम तसंच आहे ते मी राऊंड सर्कलमध्ये काढलेलं आहे आणि बघू शकता. ओव्हल आकारामध्ये काढलेलं आहे. याला सेटिंग करून पण दाखवणार आहे मी तुम्हाला. प्रकारे 6 नंबरचं फूल बघू शकता. किंवा यामध्ये आपल्याला फ्लावर्स खूप पॅटर्न माझ्या चॅनलला बघू शकता. आता मी काही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन फ्लावर्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल. मेहंदीचे प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट. मला स्टेप बाय स्टेपनुसार सांग तुम्हाला प्रत्येक डिझाईन अशा प्रकारे मी सेटिंग डिझाईन सेटिंग हे भरताना मेहंदी कोण मेहंदी जास्त काढायची नाही, थोडी काढायची सेटिंग. बघू शकता अशा प्रकारे वरच्या पाकळ्यामध्ये हे त्याला खाली वरच्या त्या 2 लाईन काढल्या आहेत. पाकळी काढते. त्या लाईन काढल्या आहेत त्यावरच्या साईडला मी छोटे छोटे डॉट्स केलेले आहेत. बघू शकता. आणि त्याच डायरेक्शनमध्ये मी खाली 2 लाईन ओढलेले आहे. बघू शकता. आणि आता काढणार आहे पान. मी थोडंसं फुलं घेतलेलं आहे. नेक्स्ट नंतर बघू शकता आपण असं तुटक ओव्हलच्या आकाराचं बघू शकता. मी कसं तुटक काढत आहे. जेव्हा अशा आपण ओव्हलच्या आकाराचा लाईन काढायची. आधी लाईट सर्कल काढायचा आहे. जसं काटे सर्कल काढायचं आहे. त्यामध्ये त्या साईडला पण काढायचं. लाईन ड्रॉ करायचे आहे. लेफ्ट साईडला पण काढायचं. लाईन काढायची आहे. नंतर थोडं त्याला डार्क करायचं. लाईट अर्धापर्यंत डार्क करायचे. बघू शकता. नंतर जे आपण फ्लावर काढणार आहे ते बरोबर व्यवस्थित येणार. बघू शकता अशा प्रकारे आकार झाल्यानंतर बघू शकता. ओके. आजचा व्हिडिओ आवडला असेल, कळला असेल हेच पॅटर्न आहे. करायला विसरू नका फ्रेंड्स. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. बघू शकता तुम्ही. आजचा क्लास तर अशा प्रकारे थँक्यू. शेडिंग करायचं.